छत्रपती शिवाजी महाराज की. मागला आवाज आला नाही मला. महाराजांची घोषणा आणि अशी कमी आवाजात चालत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आमचे सर्व मुस्लिम बांधव देखील इथे बसलेत. अस्सलाम वालेकुम. आज आपल्या सर्वांसमोर मुंबई महानगरपालिकेच्या निमित्ताने, निवडणुकीच्या निमित्ताने 2च मिनिटं मनोगत व्यक्त करण्याकरता इथे मी उपस्थित आहे. आपल्या सर्वांचे, विशेषतः इथे खरं तर आता पुरुषांनी कुठे जावं हा प्रश्न पडला बाबांनो. ज्या ज्या सभेत जातोय, काल पुण्याला होतो, त्या अगोदर ज्या ज्या ठिकाणी जातोय, मुंबईमध्ये 50 पेक्षा जास्त ठिकाणी पोहोचलोय. 90% उपस्थिती ही महिलांची असते. 4000 जनता असेल तर 3000 महिलाच असतात. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काय जादू केली माहिती नाही, परंतु महाराष्ट्रामधील महिलांचा, सर्व लाडक्या बहिणींचा, माननीय एकनाथ शिंदे साहेबांवरचा असलेला विश्वास, हा दृढ विश्वास, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांवरती असलेला हा दृढ विश्वास मला वाटत नाही कधी आयुष्यामध्ये कमी होईल. इतकी मोठी ताकद आपण सर्वांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी उभी केलेली आहे. आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं 5-7 मिनिटात इथे आगमन होणार आहे. साहेबांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना इथे लाभणार आहेच, परंतु आज मला आवर्जून सांगायला हवंय, आज ही महानगरपालिकेची निवडणूक आपण नगरसेवक निवडून देणार आहात. नगरसेवक म्हटल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे, एक शिवसैनिक जेव्हा तिथे ह्या सेवेकरता उतरतो, सर्वसामान्य नागरिकांमध्ये एकच भावना असते. महिलांना माहिती असतं, माझ्या घरी जर का पाणी जर कमी दाबाने आलं की पहिला फोन उचलणार आणि शिवसैनिकाला फोन करणार. जर का माझ्या घरासमोर जर गटारासमोर झाकण नसेल तर पहिला फोन उचलणार आणि पहिला फोन हा शिवसैनिकाला जाणार. ही सर्वसामान्य नागरिकांशी नाळ जोडलेली व्यक्ती म्हणजे नगरसेवक आणि शिवसैनिक असतो. त्याला निवडून द्यायची आजची ही निवडणूक आहे, आजचा ही प्रचार राहिली आहे. पण बांधवांना, आपण ज्या परिस्थितीमध्ये राहताय, माझी आता आमदारकीची दुसरी टर्म, मला आता 6 वर्ष आमदार होऊन झालेली आहेत. दिलीप मामा आणि मी आणि विधानसभेमध्ये 6 वर्ष आम्ही एकत्र तिथे काम करतोय. दिलीप मामांसारख्या व्यक्तीचं काम मी फार अतिशय जवळनं पाहिलेलं आहे. म्हणजे आपल्या विधानसभेमधले प्रश्न हिरहिरीने तिथे विधिमंडळामध्ये कसे मांडायचे आणि प्रश्न मांडून माननीय एकनाथ शिंदे साहेबांना ऍडव्हान्समध्ये सांगून ठेवायचं, साहेब मी माझ्या मतदारसंघामध्ये हा प्रश्न मांडणार आहे, आपण मला याचं काहीतरी सकारात्मक उत्तर द्यावं आणि माझा प्रश्न मार्गी लावावा. आणि ते प्रश्न विधिमंडळामध्ये मांडून आपल्या सर्वसामान्य प्रश्न मार्गी लावण्याचं काम आपले आमदार दिलीप मामा लांडे साहेब करता, याचा त्यांचे सहकारी म्हणून नक्कीच मला त्याचा सार्थक अभिमान आहे. आणि आता दिलीप मामांचे सगळे सहकारी, शिवसेना, भाजप, आरपीआय, आपले युतीचे, महायुतीचे आपले सर्व सहकारी आज निवडणुकीमध्ये तुमच्या समोर उभे आहेत. बांधवांना, मला कल्पना आहे, काही आपल्याच आपल्याच पक्षामधलीच काही मंडळी आपल्याला काही अडचणीमध्ये आणून पाहत आहेत. माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे, आपल्या सर्व उत्तर भारतीय इथे उपस्थित आहेत, आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरिता खास युपीवरून मला वाटतं मनीषजी, युपीचे आपले आमदार महोदय इथे उपस्थित आहेत, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मनीषजी जयस्वाल इथे खास युपीवरनं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता इथे उपस्थित झालेले आहेत. युपीवरनं इथे येऊ शकतात. आपल्या इथल्या स्थानिक बांधवांनी, आजची ही वेळ आहे, येणारी सत्ता, महानगरपालिकेची सत्ता ही शिवसेना, भाजप, आरपीआयचाच महापौर बसणार आहे, याबद्दल ती मात्रही शंका नाही. इतकं चांगलं वातावरण आपल्या मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे. ते वातावरण गढूळ करायचा प्रयत्न काही मंडळी करतायत, त्यांना आपण थारा देऊ नका. आपलीच आहेत, ते कोणी लांबचे नाही आहेत. माझी तर हात जोडून विनंती आहे की बाबांना, आपण मतं खाऊन आपलं पण आणि त्याचा पण कोणी तिसरा निवडून यायचा असा पाप आपल्याकडनं होता का, म्हणून माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे. आजची ही निवडणूक तुमच्याकरिता, तुमच्या भविष्याकरिता महत्वाची आहे. आज गृहनिर्माण सारखं महत्वाचं खातं
माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. हजारो स्कीम रखून पडल्यात मुंबईमध्ये. एक एक डेव्हलपर एका एसआरच्या स्कीम वरती नागोबासारखा 20-20 वर्ष बसलेला आहे. शिंदे साहेबांनी निर्णय घेतलाय आता ज्या स्कीम ज्या डेव्हलपमेंट रखडलेल्या आहेत आता त्यांचा ऐकायचं नाही, त्यांना हद्दपार करायचं. क्लस्टरच्या माध्यमातून सगळ्या एसआरच्या डेव्हलपमेंट करायच्या. माझा झोपडपट्टीमधला बांधव हा घरामध्ये त्याच्या हक्काच्या घरामध्ये इमारतीमध्ये गेला पाहिजे. ही भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मांडली आहे. त्यासाठी आपला सर्व नगरसेवक निवडून देणं आवश्यक आहे. म्हणून त्याला साथ देणं आवश्यक आहे. त्याकरता ही निवडणूक महत्वाची आहे. आज अनेक विषय आपल्या विरोधात फक्त भावनिक राजकारण करतात. होय, मुंबई ही मराठी माणसाची आहे, त्याबद्दल अजिबात दुमत नाही. पहिलं प्राधान्य हे मराठी माणसाला असतो, त्याबद्दलही दुमत नाही. आम्ही देखील मराठी आहोत, विशेषतः मी कोकणातला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये शिवसेना वाढवण्यामध्ये कोकणवासियांचा सिंहाचा वाटा आहे. हे नाकारून चालणार नाही. मी देखील कोकणवासी आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे मागील काही दिवसांपूर्वी नगरपंचायत नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या आणि ह्या निवडणुकामध्ये आपण पाहिलं अभूतपूर्व यश. आपण सर्वांनी पाहिलं अभूतपूर्व यश आपल्याला तिथे मिळालं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये महायुतीचे सगळे नगराध्यक्ष तिथल्या जनतेने निवडून दिले, कोकणवासियांनी निवडून दिले. आणि आता आपली बारी आहे. आज नगरसेवकांची ही निवडणूक होत असताना, महानगरपालिकांची ही निवडणूक होत असताना माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे. बांधवांना, मी लहानपणी मला अजूनही आठवतंय, मी लहानपणापासून माझ्या घरातली फक्त शिवसेना पाहिजे. वंदनीय बाळासाहेबांचेच विचार मी ऐकले. वंदनीय बाळासाहेबांचे विचार ऐकून मी मोठा झालेला मी शिवसैनिक आहे. आज माझं वय 40 देखील नाही, परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या तरुणाला आज गृहराज्य मंत्री म्हणून अतिशय महत्वाची जबाबदारी दिली. हे फक्त शिवसेनेमध्येच होऊ शकतं आणि ते आम्ही अनुभवतो. पण लहानपणी मी एक महत्वाचं वाक्य माझ्या दारावरती लिहिलेलं मी पाहिलं, माझ्या अजूनही ते मनामध्ये कोरलेलं आहे. माझ्या घरामध्ये आतमध्ये शिरत असताना ते वाक्य होतं, घरामधून बाहेर शिरत असताना देखील ते वाक्य होतं. वंदनीय बाळासाहेबांनी दिलेला तो मूलमंत्र होता, तो म्हणजे ते वाक्य म्हणजे गर्व से कहो हम हिंदू है. हे वाक्य वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना म्हणून वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलं. होय, आमचा पक्ष हिंदुत्ववादी आहे, परंतु आमचा पक्ष हिंदुत्ववादी असताना अन्न धर्मपंथांचा अपमान करणं आम्हाला कधी वंदनीय बाळासाहेबांनी शिकवलं नाही. सगळं धर्मपंथांना सगळ्या बांधवांना एकत्र घेऊन येणारा म्हणजे शिवसेना पक्ष. आपण बघाल शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. होय, आज भाजपची साथ आहे, आरपीची साथ आहे, पण शिवसेना हा एकमेव पक्ष ज्या पक्षामध्ये जातनीय समाजनीय पदं दिली जात नाही. आमचा शिवसैनिक हा युपीचा पण आहे, आमचा शिवसैनिक हा कोकणाचा पण आहे, आमचा शिवसैनिक हा मुस्लिम देखील आहे, आमचा शिवसैनिक हा बौद्ध देखील आहे. आमच्याकडे जातनीय समाजनीय पदं दिली जात नाही. सगळ्या धर्मपंथीयांना एकत्र घेऊन चालणारा म्हणजे शिवसैनिक. ही वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण याआधी आम्ही पुढे घेऊन जातोय. म्हणून आपल्याला विनंती आहे की ही निवडणूक आपल्या सगळ्या समाजाला एकत्र घेऊन जायची. ही निवडणूक आम्ही समाजाचं राजकारण कधी करत नाही. आज आपल्या सर्वांना माहिती आहे अनेक योजना या महाराष्ट्रामध्ये लागू झाल्या. अनेक योजनांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न आपल्या सरकारने केला. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आज मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या माध्यमातून ज्या योजना राबवल्या जात आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आपल्या सर्वांची लाडकी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी राबवली. परंतु आपल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळू नये यासाठी काँग्रेसमधल्याच काही नेत्यांनी पडद्याच्या मागून कोर्टामध्ये गेले आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही लागू होऊ नये, आपल्या महाराष्ट्रामधल्या लाडक्या बहिणींना महिन्याचे 1,500 रुपये मिळू नये असे प्रयत्न काँग्रेसवासियांनी देखील केले. हे विसरून चालणार नाही. परंतु आपलं सरकार ठाम होतं, एकनाथ शिंदे साहेब ठाम होते, देवेंद्र फडणवीस साहेब ठाम होते. त्यांनी निर्णय घेतला, होय दर महिन्याला माझ्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये 1,500 रुपये गेले पाहिजे. निर्णय घेतला आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केलेली आहे, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ही कायमस्वरूपी चालू राहील. हा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला. निश्चिंत राहा, आपण निश्चिंत राहा. आणि म्हणून मला वाटतं आजच्या ह्या मेळाव्याच्या निमित्ताने एकच सांगेन की आपल्या विजयावरती हा शिक्कामोर्तब झालेला आहे बांधव. त्यामुळे येणाऱ्या 15 तारखेला धनुष्यबाणासमोरचं आणि कमळासमोरचं बटन दाबून आपल्या सर्व उमेदवारांना आपण भरघोस मताने विजयी करा एवढीच फक्त विनंती करतो. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं आगमन 2च मिनिटात होत आहे. तो अधिक वेळ इथेच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.